DRG Kids. कहाणी जादुई पंख. गोष्ट जादुई पंख. सुंदर नगर हे अतिशय सुंदर राज्य होते. निसर्गाने या जागेला सर्व प्रकारांनी उजळून काढली होती. डोंगरातून वाहणारे झरे, खळखळ वाहणारी नदी, सुंदर पक्षी, चारी बाजूला हिरवळ आणि विविध प्रकारची रंगेबिरंगी फुलं, फुलांवर उडणारी सुंदर छोटी फुलपाखरं. दुसऱ्या बाजूला मोठ्या तलावांच्या मध्ये विराजमान आहे सुंदर नगरचा भव्य राजवाडा. या राजवाड्यात जाण्यासाठी हंसरूपी नावेचा वापर करावा लागतो. सुंदर नगरचे राजा महेंद्र प्रताप सिंग एक कुशल राजा आहे आणि त्यांची पत्नी राणी रुक्मिणी अतिशय दयाळू आहे. ज्यांची मुलगी 14 वर्षांची राजकुमारी फुलकुमारी अतिशय कोमल आणि नाजूक आहे आणि तिच्या आई वडिलांची लाडकी मुलगी आहे. राजकुमारीला संगीताची खूप आवड होती. फुलकुमारी अतिशय सुंदर गाणं गायची. ती महालाच्या सुंदर बागेत दास्यांमध्ये बसून अनेक तासांपर्यंत तिच्या मधुर आवाजाने गाणी गात आणि सर्वांना मंत्रमुग्ध करायची. बागेत राजकन्येचे गाणे ऐकण्यासाठी खूप दुरून सुंदर सुंदर रंगीबिरंगी पक्षीही येत असायचे. फुलांवर लाल लाल, पिवळी पिवळी, तपकिरी, हिरवी फुलपाखरे येऊन फिरकायला लागायची. कधी या फुलावर तर कधी त्या फुलावर. राजकन्येच्या संगीतावर नाचू आणि गाऊ लागतात. फुलपाखरा फुलपाखरा फुलांचा तू राजा रे, लाल गुलाबी तपकिरी पिवळे रंगीबिरंगी पंख तुझे, कोणत्या देशी जाशील तू? फुलपाखरा फुलपाखरा फिरून फिरून फुलांचा रस पितोस तू, परीलोकातून आलास तू. फुलपाखरा फुलपाखरा फुलांचा तू राजा रे, फुलांचा रस पितोस तू. राजकन्येच्या गाण्याने महालाच्या आजूबाजूचं वातावरण आनंदमयी होऊन जात. दुसरीकडे सुंदरनगर पासून खूप दूर प्रशांत महासागराच्या मध्ये एक विशाल पर्वतावर पक्षीराज गरुड आपल्या मोठ्या कुटुंबासह राहत होते. त्यांच्या कुटुंबात शेकडो महाकाय पक्षी होते ज्यांची पंख खूप मोठी होती. त्या जागेचे नाव होते गरुडवास. तिथे मानवजातीचं जाणं अवघडच नाही, अशक्य होतं. गरुड राजाच्या या पहाडावर सोनं आणि चांदी, हिरे आणि दागिन्यांचे मोठे भंडार होते. जेव्हा कोणी तिथे जाण्याचा प्रयत्न करत असे तेव्हा गरुड राजाचं सैन्य त्याला ठार करून टाकत असे. मग वर्षानुवर्षे कोणी धाडस केलं नव्हतं. गरुड राजाचा सर्वात धाकटा मुलगा जामवन लहानपणापासूनच आजारी राहायचा, ज्यामुळे त्याचे पंख कमकुवत झाले होते आणि तो उडू शकत नव्हता. गरुडराज जामवनाच्या बाबतीत खूप चिंतेत राहायचे. गरुडराज पर्वतांच्या मध्यभागी आपल्या मोठ्या सिंहासनावर पंख पसरून बसले आहेत आणि त्यांचं संपूर्ण सैन्य सर्व बाजूंनी उभे आहे. जामवनही तिथेच उभा आहे. आम्हाला आमच्या पुत्र जामवनाची फार काळजी वाटते. आम्ही जेव्हाही त्याच्याकडे बघतो तर तेव्हा मी खूप दुखी होऊन जातो. काय आमचा मुलगा कधीच उडू नाही शकणार? काय तुमच्यात असा कोणी योद्धा नाहीये जो आमच्या मुलाला बरा करू शकेल? गरुड राजांचा विजय असो. मोठ्या खेदाने सांगावं लागत आहे की आपण जामवनासाठी सर्व प्रयत्न केले, पण कोणतेही चांगले फळ मिळाले नाही. ठीक आहे, आपल्याला दुसऱ्या मार्गाचा विचार करावा लागेल. तेवढ्यात गरुड सेनेचा एक योद्धा त्याची पंख फडफडत म्हणतो, पक्षीराजांचा जय हो. पक्षीराज, पारसपूर मध्ये पंडित भीमनारायणजींजवळ एक गंगाराम नावाचा बोलणारा महान ज्ञानी पोपट आहे. गंगाराम जवळ नक्कीच तुमच्या मुला जामवनसाठी काहीतरी उपचार असेल. पंडित देवनारायणजी आणि त्यांच्या पोपट गंगारामला उद्या आदरपूर्वक आमच्या समोर हजर करावे. जी पक्षीराज, उद्या दोघांनाही तुमच्या समोर हजर केले जाईल आणि आम्हाला पूर्ण खात्री आहे की आपल्याला यश नक्कीच मिळेल. ठीक आहे वीर योद्धा, तुम्ही सकाळी आणखीन काही सैनिक घेऊन परस्पूरला निघा आणि पंडितजींना घेऊन या. जशी तुमची आज्ञा गरुडराज. जर आमचा मुलगा जामवन बरा झाला तर आम्ही पूज्य पंडितजींना जे मागेल ते बक्षीस देऊया. आणि हो योद्धा, पंडितजींना आमच्याकडून काही सोन्याचे दागिने भेट द्या. जी गरुडराज. आजची सभा इथेच समाप्त होत आहे. पक्षीराज गरुड महाराजांचा जय हो. दुसऱ्या दिवशी पहाटे योद्धा काही पक्षी सैनिकांसह पारसपूरसाठी उंच डोंगरावरून उड्डाण भरतो. थोडा वेळ उडल्यानंतर पारसपूरला ते पोहोचून जातात. योद्धा आपल्या तीक्ष्ण डोळ्यांनी पंडितजींना नदीत स्नान करताना पाहतो.
पंडितजी नदीत डुबकी मारतात आणि गंगाराम पोपट नदी किनाऱ्यावर बसून हर हर गंगा बोलत आहे. योद्धा आपल्या सैनिकांसह आकाशातून नदीच्या काठावर उतरतो. पंडितजी नदीतून बाहेर निघतात आणि इतके सगळे पक्षी पाहून घाबरून जातात. तेव्हा योद्धा म्हणतो, प्रणाम पंडितजी, तुम्ही घाबरू नका. आम्ही तुम्हालाच भेटायला आलो आहोत. आम्हाला तुमच्या मदतीची गरज आहे. हो हो, सांगा, मी तुमच्यासाठी काय करू शकतो? योद्धा पंडितजींना संपूर्ण गोष्ट सांगतो आणि पंडितजी त्याच्यासोबत जायला तयार होतात. योद्धा पंडितजींना सोन्याचे दागिने भेट देतो. ही छोटीशी भेट स्वीकार करा. पंडितजी सोन्याचे दागिने पाहून खूप खुश होतात आणि मनोमन विचार करतात, काम होण्याआधीच इतकी दागिने मिळाले आहेत, तर काम झाल्यानंतर हरी बोल हरी बोल. पक्षीराज, मी आणि गंगाराम येण्यासाठी तयार आहे. तुम्ही प्रतीक्षा करा. मी घरी जाऊन लगेच येतो. पंडितजींना आणि गंगारामला कमरेला घेऊन योद्धा आकाशात उडत असतो. पंडितजींना खूप भीती वाटते. अरे बाप रे, एवढं वरती उडवलंस? जर का खाली पडलं हो तर हाडं सुद्धा नाही सापडणार. हरी बोल हरी बोल. तुम्ही घाबरू नका, काही होणार नाही. अरे भाऊ, जरा खालून उडव. एवढं उंच कशाला उडतायत? माझं तर जीवच टाळूला चिटकला आहे. अरे गंगाराम, तू का काही नाही बोलतोयस? मला तर खूप मजा येते. अजून उंच उडा, अजून उंच. अरे चुप बस तू. अरे भाऊ, अजून वर उडलात ना तर मी खाली उडी मारेन. हरी बोल हरी बोल. एवढ्या वरून तर मी उडी पण नाही मारू शकत. इथे गरुडराज आणि त्याची संपूर्ण सेना पंडितजींची वाट पाहत आहे. तेवढ्यात योद्धा सैनिकांसह पंडितजी आणि गंगारामना घेऊन गरुडराजाच्या समोर हजर होतात. पंडितजी, तुमचं स्वागत आहे. हा आहे आमचा मुलगा जामवन. हा उडू नाही शकत. गरुड राजांची जय हो. आम्हाला सर्व समजलं आहे. गंगाराम लगेच सांगेल. पंडितजी लाकडी पिंजऱ्यातून गंगारामला बाहेर काढून त्याच्या कानात काहीतरी म्हणतात. गंगाराम जामवनच्या चारी बाजूला चक्कर मारून पंडितजींच्या कानात काहीतरी सांगतो. शाबाश गंगाराम. गरुडराज, तुमच्या मुलाचा उपचार होऊ शकतो. लवकर सांगा, काय उपचार आहे? सुंदरपूरचे राजा महेंद्र सिंगची कन्या राजकुमारी फुलकुमारी जर का जामवनला तिचं गोड गाणं ऐकवलं तर तुमचा मुलगा बरा होऊन उडायला लागेल. योद्धा, लगेच आमची विनंती राजा महेंद्र सिंग पर्यंत पोचवावी. गरुड राजांचा विजय असो. मी लगेच तुमच्या संदेशाचं उत्तर घेऊन येतो. इकडे महेंद्र सिंग त्यांच्या दरबारात बसले आहेत. तेवढ्यात एक शिपाई येतो. राजाजी, गरुड राजाच्या योद्धाला तुम्हाला भेटायचं आहे. आत येऊन द्या त्यांना. योद्धा दरबारात येतो. महाराजांचा विजय असो. सांगा, काय म्हणायचंय तुम्हाला? राजाजी, आमच्या गरुड राजांचे पुत्र जामवन उडू शकत नाही. जर तुमच्या मुली राजकन्याने तिचं मधुर गाणं जामवनजींना ऐकवलं तर ते बरे होऊन उडू शकतील. म्हणूनच गरुड राजांनी नम्रपणे तुम्हाला निरोप दिला आहे. जर आमच्या मुलीच्या फक्त गाण्याने कोणाचे प्राण वाचवू शकत असतील तर आम्ही गरुड राजाला मनापासून आमंत्रित करतो. आमच्या राजवाड्यात तुमचं स्वागत आहे. धन्यवाद राजाजी. राजाजींच्या दरबारात गरुडराज, जामवन, पंडितजी, गंगाराम, योद्धा आणि काही दरबारी आपल्या आसनावर बसले आहेत. राजाच्या शेजारी राजकन्या बसली आहे. राजकुमारी गाणे म्हणू लागते, जे ऐकून सगळे मंत्रमुग्ध होऊन जातात आणि जामवनचे पंख फडफडू लागतात. फूल पाखरा फुलांचा तू राजा रे, लाल गुलाबी तपकिरी पिवळे रंगीबिरंगी पंख तुझे, कोणत्या देशी जाशील तू? फूल पाखरा फिरून फिरून फुलांचा रस पितोस तू, परीलोकातून आलास तू. फूल पाखरा फुलांचा तू राजा रे, फुलांचा रस पितोस तू. राजकुमारी फुलकुमारीचा विजय असो. जय हो. राजा महेंद्र सिंग पोपट गंगाराम गरुड विजय असो. राजकुमारी फुलकुमारी आणि राजाजी, तुमचा हा उपकार मी कधीच नाही विसरणार. मुली, तुझी काही अशी इच्छा असेल जी मी पूर्ण करू शकतो तर सांग. आम्ही नक्कीच पूर्ण करू. आम्हाला रोज आकाशात उंच उंच उडायचंय, जिथून पर्वत, समुद्र आणि जंगल अगदी छोटे छोटे दिसतात. जामवन तुम्हाला रोज आकाशाची सैर करवतील. जामवन राजकन्येला जामवन घेऊन तुम्हाला रोज जमिनीपासून आकाशाची सैर खूप करवतील. वर आकाशात उडतो. तिथून खालती जंगल, पर्वत, समुद्र छोटे छोटे दिसतात. आम्हाला खूप मजा येतेय.
आम्हाला असंच फिरवत राहा. चला आपण घरी जाऊ. बराच वेळ झालाय राजकुमारी. नको, अजून थोडा वेळ फिरूया. तिकडे तिकडे जायचंय.